दरम्यान भाजपचा हा पैशांचा आरोप काँग्रेस नेत्यांनी फेटाळत भाजपवरच पलटवार केलाय। तो कसा आपण पाहूयात। हा फेक व्हिडिओज आहेत आणि भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचा नेरेटिव्ह आणि असे व्हिडिओ करण्यात पटाईत आहे हे एव्हाना आपल्या देशवासियांच्या लक्षात आलं आहे। अहो एवढ्या तिथे संख्या इतकी येणार आहे की विद्यार्थीचं नोंदणी आहे त्या आत त्यांना कसं घ्यावं असं आमच्यासमोर एक आव्हान आहे। आम्हाला नियोजन करता करता आणि सगळी व्यवस्था करता करता नाकी 9 अक्षरशः येत आहेत। अशा वेळेस आम्ही कशाला कोणाला 400 रुपये देऊ? आणि जर अशा पद्धतीचं प्रलोभन असेल किंवा तो काही जे व्हिडिओ करू वगैरे असेल तर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत। थोडी तरी लाज वाटायला पाहिजेत असं बोलताना राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पैसे देऊन बोलतात हे म्हणणाऱ्यांनी, देश विकून खाणाऱ्यांनी, महाराष्ट्र विकणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे। कोण लुटून खाल्लेला, कोणाकडे पैसा आहे हे सगळं करायला, आणि मुलं स्वतःहून येत आहेत। जे एक वातावरण पेटलेलं आहे राहुल गांधींच्या मागे, हा जो यूथ मोठ्या ताकदीनं उभा झालेला आहे त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरली। त्यामुळे असे बेताल आणि तथ्यहीन अशा प्रकारचे हे स्टेटमेंट करत आहेत। युवकांचा आक्रोश हा जो दिसतो आहे आणि या देशातील युवा जेनजी या सगळ्या सरकारच्या एकूण कार्यकाळामध्ये झालेल्या त्यांचं जे नुकसान आहे त्यामुळे त्यांना राहुलजी हा एक विश्वास वाटतो। मला असं वाटतं की ही जी प्रथा आहे ती भाजपचीच आहे। मोदींची सभा असेल, अमित शहाची असेल, फडणवीसची असेल, त्यांना पैसे देऊन लोक गोळा करावं लागतात हे आपण सगळं पाहतो। अनेक माध्यमातही आपल्याला ते पाहायला मिळते। तर मला असं वाटतं की त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत काँग्रेसला लावून त्याला बदनाम करायचं काम ते करतात आहे। कार्यक्रम संध्याकाळी आहे, इथे येणारे मुलं मुली आपल्याला भेटणारच आहे। तर किती पैसे घेऊन आले ते त्यांनाच विचारलं तर ते सांगतीलच तुम्हाला। काँग्रेसला पैसे देऊन लोक गोळा करावं लागत नाही। राहुलजींच्या नेतृत्वावर आज जेनजीचं तरुणींचा विश्वास आहे आणि राहुलजीला ऐकण्यासाठी आणि त्यांचं मुलामुलींचं मत ऐकण्यासाठी राहुलजी इथे येतात आहेत।